मित्रांनो, GVS अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण नागपूरमध्ये जी भरती येणार आहे त्याबद्दल माहिती घेऊया की ही भरती कशा प्रकारे असणार, यामध्ये कोणकोणती पोस्ट आहे आणि यासाठी पात्रता कोणती लागते, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. ही भरती महिलांसाठी स्पेशल आहे, कारण की नुकत्याच निवडणुका पार पडल्या, सरकार स्थापन झालं. आता ही भरती 100% येण्याचे चान्सेस जास्त आहे. आता ही भरती कोणता विभाग घेणार आहे, तर महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन हा भरती आणू शकतो किंवा काढणार आहे. ही जी भरती आहे ती नागपूरमध्ये असेल आणि याचं जे पोस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे समजेलच की कोणकोणत्या महत्त्वाच्या पोस्ट याच्यामध्ये असतील. आता आपण अंगणवाडी भरतीमध्ये ज्या पोस्ट आहे त्या पाहूया की कोणकोणत्या प्रकारच्या पोस्ट यामध्ये असेल. आशा सहयोगी, त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका, त्यानंतर अंगणवाडी मदतनीस म्हणून काही पोस्ट येतील, त्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणून पोस्ट येतील, त्यानंतर अशा खूप विविध पोस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि ही भरती खूप मोठी असणार आहे. आता तुम्ही जी पोस्ट आपण पाहिल्या त्या पोस्टमध्ये तुमची पात्रता कोणती पाहिजे ते समजून घ्या. जर तुम्ही आशा सहयोगी म्हणून फॉर्म भरत असाल तर तुमची त्यासाठी 8वी पास अशी उत्तीर्ण तुम्हाला असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही 8वी पास असायला पाहिजे. जर तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे पदवी असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही अंगणवाडी मदतनीस म्हणून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि आशा सेविका म्हणून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 12वी उत्तीर्ण असायला पाहिजे. अशा वेगवेगळ्या इथे लिमिट आहेत. आता जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमचं वय किती असायला पाहिजे ते समजून घ्या. यामध्ये तुमचं वय हे कमीत कमी 18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत तुमचं वय असायला पाहिजे. याच्या दरम्यान तुम्ही असाल तर तुम्ही नक्की फॉर्म भरू शकता. आणि एक महत्त्वाची सूचना अशी की हा फॉर्म भरताना फक्त स्थानिक महिलाचाच विचार केला जातो, दुसऱ्या महिलेचा विचार केला जाणार नाही. समजा तुमच्या गावामध्ये पोस्ट असेल तर तुम्ही तुमच्या गावातलीच महिला निवडल्या जाईल. तालुक्यामध्ये असेल तर पूर्ण तालुक्यामधल्या जेवढ्या महिला असेल तेवढ्या पात्र असतील. या भरतीसाठी आता पात्रता पाहूया कोणती इथं, म्हणजे तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे ती समजून घ्या. अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कमीत कमी महिलाचं आपण एज्युकेशन पाहिलं त्याप्रमाणे 8वी, 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन एवढ्यापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. सोबत तुम्हाला उच्च शिक्षण जर आणखीन चांगलं असेल, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन जर केलं असेल तर तुम्ही हा नक्की फॉर्म भरू शकता. यासोबत तुम्हाला कम्प्युटरचे ज्ञान असलं पाहिजे. आता कम्प्युटरचं ज्ञान कसं ओळखलं जातं, तर तुमच्याकडे MSCIT किंवा CCC केलेला कोर्स पाहिजे. आणि MSCIT जर तुम्हाला करायचं झालं तर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याबद्दल तुम्ही तो एकदा व्हिडिओ पहा. वरती एक लिंक आहे, तिच्यावर जाऊन तो व्हिडिओ पाहिल्यानंतर MSCIT सर्टिफिकेटबद्दल काही डाऊट असेल तर एक नंबर दिलेला आहे शेवटी, तिच्यावर मला SMS करा, मी तुम्हाला त्याचे डाऊट क्लिअर करून. त्यानंतर महिलांना प्राधान्य म्हणजे जर तुम्ही बालविकास आणि पोषण याबद्दल एक सर्टिफिकेट घेतलं असेल किंवा एखादा डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला त्या भरतीमध्ये प्राधान्य दिलं जातं. आपण पाहिलंच की अंगणवाडी भरतीमध्ये 8वी ते 10वी पास लागेल, अंगणवाडी सेविकासाठी 10वी 12वी उत्तीर्ण पास लागेल आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी पदवीधर अशी त्यांना क्रायटेरिया दिलेलं आहे. तुम्हाला डॉक्युमेंट कळाले किंवा पात्रता कळाली असेल तर आता आपण याचे कागदपत्रे म्हणजे जे डॉक्युमेंट लागतात फॉर्म भरण्यासाठी आणि सिलेक्शन होण्यासाठी ते पाहूया. आता तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यात पहिलं आधार कार्ड, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड, त्यानंतर तुमचा कामाचा अनुभवाचं सर्टिफिकेट. जर तुम्ही एखाद्या अंगणवाडीकर कुठे शाळेवर शिकवत असाल तर त्याचा जिथं तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मागितलं जातं ते असेल तर खूप छान. तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असायला पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे कास्ट असायला पाहिजे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता, आता तुम्ही जो फॉर्म भरणार आहे त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट लागेल, म्हणजे जर तुम्ही 10वी फॉर्म भरत असाल तर 10वीची मार्कशीट, 12वी फॉर्म भरत असाल तर 12वीची मार्कशीट आणि कोणती ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरत असाल तर ग्रॅज्युएशनची मार्कशीट लागेल. आणि त्याच्याकडं अधिवास प्रमाणपत्र असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी, आपण त्याला डोमिसाईल म्हणतो, ती तुमच्याकडे असायला पाहिजे. हे झालं यासाठी कागदपत्रे. आता याची निवड प्रक्रिया कशी असणार ते समजून घ्या. याच्यामध्ये तुमचं गुणवत्तेच्यानुसार तुम्हाला तिथे निवडल्या जाणार आहे, म्हणजे ज्याच्याकडे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या जेवढे चांगले मार्क आहे त्या लिस्टनुसार तुमची एक लिस्ट तयार होईल. त्या लिस्टनुसार तुम्हाला तिथे मुलाखतीसाठी म्हणजे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. आणि इंटरव्ह्यूमध्ये ज्यांना चांगले मार्क मिळाले, ज्यांना ऑलरेडी चांगला स्कोर होता 10वी 12वीमध्ये, तर त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्स सगळ्यात जास्त आहे. आता या अंगणवाडी फॉर्म कसा भरायचा, जी ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याला आपण womanchild.maharashtra.government.in ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देईल, तिच्यावर तुम्ही जा.
तिथे RTOची लिंक असेल तिच्यावर क्लिक करा आणि फॉर्म भरा. आपण डॉक्युमेंट त्यानंतर पात्रता सगळी क्लिअर सांगितलेली आहे. फॉर्म भरताना काही अडचण आली किंवा तुमचं काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर मी ते क्लिअर करून देतो. तुम्हाला फॉर्म भरताना तुमच्या गुणवत्ते आधारावर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तुमची शैक्षणिक पात्रता, तुमचं नाव, पालकाचे नाव, मोबाईल नंबर किंवा पालक नसेल तर लग्न झाले असेल तर नवरा, मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि तुमचा पूर्ण पत्ता तिथे सविस्तर भरायचा आणि फॉर्म सबमिट करायचा. जर तुम्हाला साईटवर फॉर्म दिसत नसेल तर ऑफलाईन एकदा तुमच्या समाज कल्याण विभागामध्ये किंवा महिला व बालविकास विभागामध्ये, आपण ज्याला पंचायत समिती म्हणतो, तिथे जा. विचारा की अंगणवाडी भरतीबद्दल काही माहिती आहे का, तर ते तुम्हाला एक ऑफलाईन फॉर्म देतील, तो भरा आणि एखादा SMS किंवा तुम्हाला फोन येईल, त्याबद्दल जागृत राहा. या भरतीचा रिझल्ट कसा लागेल ते पाहूया. ज्या महिलांनी फॉर्म भरला असेल त्यांची एक लिस्ट तयार होते. त्यानंतर तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला जसे तुमचे मार्क मिळाले असेल त्याच्यानुसार तुम्हाला एक यादी तयार केली जाते. या यादीनुसार तुमची गुणवत्ता, तुमची कागदपत्र आणि तुमची मुलाखत कशी गेली त्याच्यावर एक लिस्ट तयार होईल फायनल. त्या लिस्ट तयार झाल्यानंतर तुमचा जो निकाल आहे तो त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळेल किंवा तुमची जी ग्रामपंचायत आहे, तुमची महानगरपालिका, जी नगरपालिका आहे, तिथे तुम्हाला त्यांच्या एक डॅशबोर्डवर तुमचा रिझल्ट तिथे पाहायला मिळेल. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.